आजचा हा अवकाळी पाऊस, विजांचा जोरदार कडकडाट आणि त्यातच सोसाट्याचा वारा, अशा भीषण वातावरणात अचानक एका नारळाच्या झाडावर वीज कोसळली आणि क्षणार्धात ते झाड धो धो म्हणून पेट घेतलं. हे भयानक दृश्य होतं. उडालेल्या ठिणग्या, ज्वाला आणि निसर्गाची ती अफाट शक्ती. हे थरारक दृश्य पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात जमली होती. लोक दुरूनच हे दृश्य आपापल्या मोबाईलमध्ये कैद करत होते, पण सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. एकही जीव गमावला नाही. हे मोठं सुदैव आहे. निसर्गासमोर माणसाचं काहीच चालत नाही. कितीही तयारी केली, कितीही सावधगिरी बाळगली तरी निसर्ग जेव्हा रुसतो तेव्हा तो आपली ताकद दाखवतोच. शेतकऱ्याच्या या नारळाच्या झाडावर वीज पडणे हे फक्त एक झाड नाही, शेतकऱ्याच्या मेहनतीचा, स्वप्नांचा एक भाग होता. पण निसर्गाने आपली शक्ती दाखवली आणि आपल्याला पुन्हा एकदा सांगितलं, माणसा, तू कितीही मोठा झालास तरी मीच सर्वशक्तिमान आहे. वादळी पावसात, विजांच्या कडकडाटामध्ये काळजी घ्या. उंच झाडाखाली उभे राहू नका. विजेच्या लाईन पासून दूर राहा. घरातच सुरक्षित राहा. निसर्ग आपल्याला नेहमीच सावध राहण्याचा इशारा देतो. अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी NGTV मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील, देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी. NGTV मराठी न्यूज, सोलापूर.